हॅलो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. इथे सकाळ सकाळी मंत्र लावलेले, काहीतरी लक्ष्मी काहीतरी होतं, आठवत नाही आहे मला आता. सो ते मंत्र लावलेलं आणि पिल्लूने हे फर्स्ट टाईम ऐकलं. सो बघा, कुठलंही मंत्र लावलं ना की तिला मी बोलावं नाही लागत की समारा हात जोड काय कर. तिला मी फक्त एवढं सांगत होते की ही लक्ष्मी आहे, असं आहे तसं आहे. आणि तिला मंत्र वगैरे आता कळतात, म्हणजे देव, म्युझिक, टाळ, मृदुंग असे असतात ना, तेव्हा कळून जातात. आणि मग स्वतः ती हात जोडते, गप्प बसते. आता आपण तेच तिचं चालू आहे. सो आम्हाला वाटलं नव्हतं ती असं ती पहिल्यांदा एक त्याने हात जोडेल, पण तिने जोडले. सो तिला एक चांगली पप्पी दिली आणि तिचं असंच चालू असतं. सकाळ सकाळ जय जय टी व्ही लावतो कधी कधी, आणि नाहीतर मग असं कृष्णाचं मंत्र किंवा असे कुठले स्तोत्र वगैरे असं लावतो. आणि मग ते चालू असतं. आता मला कामं करायचे होते, गुड्डीकडे जायचं होतं, म्हणजे पिल्लूच्या मावकडे, म्हणजे माझ्या बहिणीकडे. सो तिला थोडंसं कार्टून लावून दिलेलं. ती शेव बघा कोणत्या पद्धतीने खात होती आणि बघता बघता खात होती. सो रेडी वगैरे झालो, बॅग वगैरे भरली आणि निघालो. एक दिवसासाठी स्टेसाठी जाणार होतो आणि पिल्लूला पूर्ण पॅक केली. तिला मास्क लावायची सवय केली आहे, कारण का आमच्या एरियामध्ये ना खूप सारे डस्ट उडते आणि ऑलमोस्ट आता मुंबईमध्ये सगळीकडे असं डस्टसारखं वातावरण झालेलं आहे. आणि आम्ही ठरवलेलं बाईकने जायचं आणि बाईकने तिकडे पोचलो. तिकडे गेल्यावर एवढं काही मी शूट करता आलं नाही, कारण का कसं होतं, भरपूर दिवसांनी बहिणीकडे किंवा मम्मीकडे गेलं ना की मला ना शूट करायचं लक्षातच राहत नाही की बाबा मला व्हिडिओ बनवायचा आहे, काहीतरी मुवमेंट होतं आहे, दुसरं व्हिडिओ बनवायचं आहे, ते लक्षातच राहत नाही. दुपारी जेवलं वगैरे आणि संध्याकाळी गुड्डीने चहा वगैरे ठेवली. पिल्लूला केक आणलेला छोटासा मफिन टाईप. सो तो तिने कट केला आणि आता स्वतःच्या हाताने स्वतः खाते. दूध बिस्किट खायचं नव्हतं, चहा बिस्किट खायचं होतं, ते खाल्लं. हार्डली तिने एकच खाल्लं, कारण का केक खाल्लेला. सो संध्याकाळी मंदिरमध्ये जायचं होतं, रबाळेमध्ये. सो तिथे ना मंदिर असे एकदम मस्त रेखीव, म्हणजे असे पुरातन काळी कसे मंदिर असतात तसे तिथे सगळे ऑलमोस्ट मंदिर आहेत. सो दर टाईमला मी जायची ना तेव्हा ती बोलायची की चल आपण जाऊया. पण माझं कसं व्हायचं, धावपळीमध्ये मी जायची आणि लगेच सकाळी जायची आणि लगेच दुपारी वगैरे अशी निघायची किंवा संध्याकाळी. सो त्या पिरियडमध्ये मला टाईमच नाही भेटायचा. आणि तिच्या इथे मंदिर इतके मस्त आहेत ना, म्हणजे आमच्या इथले मंदिर मी बघितले नाही एवढेही नव्हते, पण तिच्या इथे मस्त मंदिर आहे. ठरवलेलं लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ पण, शॉर्ट व्हिडिओ पण केली आहे, पण ती आता एडिट कधी करेल आणि पोस्ट कधी करेल माहीत नाही. मस्तपैकी विठ्ठलाचं मंदिर होतं, विठ्ठल रखुमाईचं, अगदी जवळ होतं. सो त्या मंदिरात गेलो आणि मग नंतर मार्केटला गेलो, नंतर डीमार्टला पण गेलो. मार्केटला एवढं काही नव्हतं, शनिवारचं मार्केट भरतो तिच्या इथे, पण तिथे काही नव्हतं. आणि मस्त मस्त अंडर बोलतात ना 200 असे मस्त मस्त असे छोटे छोटे गोष्टी होत्या. मी त्याचा पण एक शॉर्ट व्हिडिओ केला आहे, तो पण कधीतरी एडिट करून पोस्ट करेल. आणि अशा ह्या बरण्या पण इतक्या मस्त असं वाटत होतं की ग्लासच्या आहेत, पण ग्लासच्या नव्हता, प्लास्टिकच्या होत्या, पण दिसायला खूप मस्त होतं. आणि कढई तर इतक्या रिजनेबल होत्या ना, ही काहीतरी 700ला होती, 655ला होती ही, आणि एक होती ती 500 रुपयाला होती. म्हणजे इतक्या, आणि जाड पण होत्या, असं पण नाही की त्या लागून जातील, खाली चिटकेल. सो ही 500 रुपयाची कढई आहे. कोणाला जर घ्यायची असेल ना तर ही बरी आहे 500 रुपयामध्ये. आणि जाड पण होती, असं पण नाही की हलकी होती, ह्याच्याहून जाड तर ती होती. हे चपाती वगैरे आपण केलं ना की काढायसाठी पण मस्त होतं. हे बिर्याणी किंवा ग्रेव्हीची भाजी करण्यासाठी पण मस्त होतं. हे चॉपिंग बोर्ड होतं, मिशोला पण भेटतं, पण डीमार्टला पण सेम प्राईजनी आहे. सो डीमार्ट पण बेटर आहे. आणि हे चहासाठी आपण अद्रक किसायला किंवा चीज कसायला अशी छोटीशी किसणी पण होती मस्तपैकी. आणि टोपं तर इतकी चांगली होती ना, म्हणजे पातेले बोलतात त्याला, ते पण चांगले होते, अगदी जाड होते, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण दाल वगैरे करू शकतो. आणि हे असे कुकरचे डबे पण होते 99 रुपीजला. इतकी भांडी स्वस्त होती ना. कुकरचा डब्बा ॲक्च्युअलमध्ये मला घ्यायचा होता आम्हाला मम्मीसाठी, पण तिला कसं असं अटॅच मोल्ड असतो ना, म्हणजे साच्यामध्ये हवे होतं, पण तसं नव्हतं. सो नंतर बॅग असं छोटं मोठं सामान घेतलं. पिल्लूला बॉटल देखील घेतली, तिथे तुम्हाला दिसत असेल. नंतर बॅगच्या सेक्शनमध्ये गेलो. बॅगच्या सेक्शनमध्ये इतक्या बॅग चांगल्या होत्या ना. आणि माझं आहे ना ह्या टायमिंगला मेन म्हणजे ना, मी बेडशीट आणि कर्टनमध्ये घुसलो नाही, कारण का त्या सेक्शनमध्ये घुसलो ना की मला ना काय घेऊ आणि काय नको असं होतं. म्हणजे बेडशीट आणि कर्टनमध्ये मला पागल व्हायला होतं. आणि आता ऑफिसला जात नाही का, पिल्लूचं सामान असं कुठे मावत नाही, त्याच्यामुळे बॅगमध्ये असं एवढं असं आहे. आता ही बॅग आहे ना, ती फक्त 600ला होती, एवढीशी छोटीशी, पण इतकी क्यूट होती ना दिसायला, म्हणजे पार्टीसाठी वगैरे असं एकदम मस्त होती. आणि त्या मोठ्या होत्या ना, त्या ऑफिस वेअरसाठी एकदम चांगल्या होत्या, म्हणजे भरपूर सामान राहून जातं. बघताय किती मस्त मस्त होतं 600ला. आणि हे मेकअप पाऊच पण इतकं क्यूट होतं ना, म्हणजे असं राहील असं. आता पिल्लूमुळे ना मला असं एवढ्या मोठ्या वस्तू घेऊन बॅगेत नाही, कारण का तिचंच सामान
सामान खूप असतं त्याच्यामुळे मी ते अवॉइड करते. आता हा बॉल घ्यायचा विचार केलेला, पण नंतर तिला ती दुसरी डॉल घेतली, तुम्ही पुढे बघालच. आणि ही ऑफिससाठी बॅग होती. इतकी मस्त होती ना, म्हणजे तुम्ही नॉर्मल आपण बेबीसाठी कुठे गेलो वगैरे, पण तरी पण ही मस्त होती, अगदी मोठी. आणि हे सर्विंग बाउल होते, हे पण मस्त होते. ग्लास होता, भरपूर काय गोष्टी होत्या. म्हणजे असं वाटत होतं ना काय घेऊ काय नको. आणि इतक्या काचेच्या वस्तू इतके स्वस्त आणि चांगल्या होत्या ना. पण माझं कसं होतं ना की पिल्लू आहे, त्याच्यामुळे अशा बॉटल सिपर्स वगैरे नाही घेऊ शकत, किंवा काचेच्या बॉटल फ्रीजमध्ये ठेवायला पण मस्त होत्या. कारण मग पिल्लूनी उचलली ना की मग ती फुटण्याची शक्यता, उगाच ते रिक्स नको म्हणून मी अजून तरी नाही घेतल्यात. माझ्याकडे 2 आहेत, पण मी त्या ठेवतच नाही फ्रीजमध्ये, कारण का ती कधी फ्रीज वगैरे ओपन करते, त्यामुळे भीती वाटते. आता ह्या मीठ वगैरे टाकायच्या पण बॉटल ज्या आपल्या मिशोला भेटतात ना त्याच्यापेक्षा मस्त होते डिझाईन वगैरे. आणि कप्स पण इतके मस्त होते ना, असे मॅट फिनिशिंगमध्ये होते. हे एक नाजूक असं कप होतं, म्हणजे कधी आपण शॉर्ट व्हिडिओ वगैरे केली नाही की असं दाखवायला वगैरे मस्त दिसतं. सो नंतर त्या दोघांना आम्ही डीमार्टमध्ये होतो ना, तेव्हा दीपक आणि प्रथमेश आणि पिल्लू घरी होते. सो इथे क्रिकेट मॅच चालू होती, ती दोघं पिल्लूला सांभाळत होते. आज होल डे त्यांनी दोघांनीच सांभाळला. आणि प्रथमेशजवळ इतकी ती खेळत होती ना, म्हणजे घरी असते ना म्हणजे माझ्याकडे, तेव्हा ना ती मावशी करत असते. आणि इथे आल्यावर तिने बाजीच पलटली. ती प्रथमेशसोबतच जास्त वेळ होती, म्हणजे तिच्या काकासोबतच जास्त वेळ होती. कुठे खाली गेलो ना तरी तो पुढे गेला ना की तिचं म्हणणं असायचं की त्याचा हात पकडायचा. मग दीपक आणि ते तुम्ही पुढे पण मंदिरमध्ये पण बघितलं असेल, ती दोघांसोबतच चालत होती. आता जसं तो करतोय ना तसं ती करते. आणि एवढी ती तिथे हॅप्पी झालेली ना. आणि आम्हाला जायचंच होतं, कारण का पिल्लूनी आठवडाभर खूप त्रास दिलेला आणि तिला काहीतरी चेंज व्हावा, कोणतरी दोघं असे चांगले दिसावे. आणि म्हणजे ती दोघांकडे चांगली अटॅच आहे ह्या प्रथमेश आणि गुड्डीकडे. सो म्हटलं तिच्याकडे जावं, ॲटलिस्ट तिला काहीतरी वेगळं. आणि दोघांमध्ये ती चांगली खेळून जाते आणि रमून पण जाते. ह्या टायमिंगला एकदम वेगळं झालं. आता बघा तो सांगतो तसं ती बरोबर करते. आणि मॅच बघत होती, बॅटबॉल तर खेळते ती. सो ते तिचं चालू होतं. The next day. तिला मिल्क दे. समायरा सध्या ना या डॉलनी खेळते. समायरा तुझ्या बाळा कुठे आहे? इकडे. अरे बापले समायरा, अरे बापले सगळं पाळलंस तू. समायराच्या बाळा बघा, समायरा बाळाला हाय कर. हाय बाळा. ए तू तुझ्या नाही बाळाच्या इथे. समाराच्या इथे आईजला लागलंय. काल काय झालं, तिला मी झोपवत होती आणि ना फोन तिने जोरात खेचला, असा आडवा ठेवलेला तो. आणि तो फोन बाळाला काय करू, तो केसाचा अवतार आहे तो इग्नोर करा, कारण का केसाला तेल लावले. आणि अजून मी काहीच नाही करायला घेतले, कारण का पिल्लूसोबत खेळता माझा टाईमच निघून जाते. ती काय ना काहीतरी मागत बसते, कुठे ना कुठेतरी धडपडत बसते. आता तिला जरा वेळ टी व्ही लावून दिला तर ते बघते. आता कबड लावायला चालू करते. पहिले पिल्लू आणि दीपकचा करते आणि माझ्या कबडला खूप वेळ लागेल. बाकीचं काय, आता पिल्लू झोपले की लादी पुसेल. आणि काय बोलत होते, पिल्लूला जेवणात मी आज पॅनकेक आणि फ्राईज करेल. आधी फ्राईज देईल आणि मग पॅनकेक करेल. सो असं काहीतरी. आता चला, आता पहिला आवरून घेते, टास दुखायला लागले. एका जागी बसली नाही की माझा दाखवते. हा पसारा मला आवरायचा आहे. आता हे सगळं मला काढून पुसायचं आहे. हे दीपक आणि पिल्लूचं आहे. दीपकचं काढणं बघा कसं असतं. सो हे आता मला सगळं आवरायचं आहे. आता सगळं एक काढणार, पुसणार आणि परत सगळं ऑर्गनाईज करून घेते. ती पण बघा कसं ठेवलेलं आहे. हे मला आता दीपक जेव्हा घरी असेल तेव्हा येते ना की ते मग क्लीन करावंच लागतं. किती असं म्हटलं ना किती क्लीन करते बाबा, पण ते साफ करावंच लागतं. कारण का त्या डस्टमुळे ना पिल्लूला खूप ॲलर्जी होते, तिला शिंक येतात, सर्दी होते. त्याच्यामुळे मग मला ते करावंच लागतं नीट अगदी. सो चल आता ते पटकन सगळं कबड आवरून घेते, असं पुसून घेते आणि मग करते. चल आता काम.
सो आता कबड आवरायला घेतले. पहिलं दीपकचं आवरून घेते, नंतर मग आमचं आवरेल. कारण का 2 आठवड्यांनी मला ना कबड मतलब म्हणजे क्लीनच करावं लागतं. कारण का कसं होतं, धूळ पण येते आणि कपडे पण ना कसे पण टाकले जातात दीपककडून. आणि मग ते दोघांचं विस्कळलेलं दिसलं ना की माझं पण इच्छा होत नाही की माझं पण नीट ठेवावं, माझं पण विस्कळूनच जातं. सो असे हे सगळे जे पाऊच आहेत ना ते मी मिशोवरून घेतलेले. आणि हे बॉईजच्या कपड्यांसाठी ना खरंच खूप बेटर आहेत. शर्ट, टी शर्ट, जीन्स, फॉर्मल शर्ट ते अगदी स्पेसिफिक नीट राहतात. आपले पण राहू शकतात, पण आपल्या कपड्यांची क्वांटिटी खूप जास्त असते, त्याच्यामुळे ते नाही राहत. म्हणून मी माझे जे कपडे आहेत ना ते असे पॅक पाऊच असतात ना त्याच्यातच ठेवते. कारण का त्याच्यामध्ये खूप सारे राहतात आणि नीट राहतात. आणि आपण कसं काढून नीट ठेवू शकतो. आणि बॉईज लोकांचं कसं असतं, त्यांना चेन ओपन करा, त्याच्यातून काढा, तो खूप सारा वैताग येतो. त्याच्यामुळे हे असलं ना की ते बरोबर समोर असे लेअर वाईज दिसतात. त्याच्यामुळे जो कलर हवे, जे टी शर्ट हवे ते दिसलं की बरोबर शर्ट हवे, काय हवे ते बरोबर काढता येतं. सो असे सगळे टी शर्ट, जीन्स, पॅन्ट, बाहेर घालायचे कपडे असं सगळं मी ऑर्गनाईज करून ठेवलं त्याचं. आता दुसरं सेक्शन घेतलं जे की फॉर्मलचं, म्हणजे त्याचं मी असे सेक्शनच करून ठेवलं. डेली वेअर, फॉर्मल आणि जे ट्रेडिशनल असतात ते पाऊचमध्ये ठेवून देतात. ते पिल्लूचं बघा काय चाललं आहे. म्हणजे ती आहे ना असे काय काय प्रकार करत बसते. आता तिला जेली हवी होती, सो तिला जेली दिली. आणि त्याच्यानंतर तिने काय केलं, जे थर्मामीटर असतं ना आपण ताप चेक करतो ते ती कानात टाकत होतं. आणि कोइन्सिडन्सली माझं लक्ष गेलं. म्हणजे असे काय काय पराक्रम करत बसते. कधी कधी तर काय करते, पिठाचा गोळा आणते आणि कानामध्ये घालायला ती ट्राय करते. आणि मी तिला कालच पकडलं, ती करत होती ते. असं कधी करत नाही, पण ते काल तिच्याकडनं केलं गेलं. आणि आता इथे दुसरा सेक्शन आहे तो साफ करून घेतला, पुसून घेतला सगळं. कारण का व्हाईट आहे ना त्याच्यामुळे ती डस्ट आहे ना तिथे दिसतेच. आणि डस्ट जर ती बसून राहिली ना की तो जो प्लायचा कलर असतो ना तो चेंज व्हायला लागतो. सो हे सगळं असं नीट करून ठेवलं. आणि आता जे रुमाल आणि सॉक्स हे असे एका पाऊचमध्ये ठेवून देते, जेणेकरून तो बरोबर त्याचा तो काढून घेतो सॉक्स काय, म्हणजे तो नीट त्याला सगळ्या गोष्टी जागेवर भेटून जातात. नाहीतर मग सकाळ सकाळ असं होतं की मला आवाज दे, कुठं आहे हे, कुठं आहे, असं कधीच नाही त्याचं होत. जर असं नीट लावून ठेवलं ना की ते बरं पडतं. दर आठवड्याला त्याचं मी लावूनच घेते. जर कपडे प्रेस करून आले ना की मग ते नीट लावून ठेवते, मग जेणेकरून त्याला सगळं आहे ते जागेवर भेटतं. आता इथे त्याचे नखरे चालू होते, मग तिला ब्लँकेट काढून दिलं, त्याच्यासोबत खेळली. नंतर तिने तिचा हेअरबँडचा बॉक्स आहे तो काढला, आता त्याच्यासोबत खेळते. आता तुम्हाला बोलली ना मग अशी थर्मामीटर घेतलं आणि तिने कानामध्ये टाकायचं ट्राय केलेलं. सो त्याला मी हे केलं. आता तिचं बाळ आहे हे, सो त्याच्यासोबत ती खेळते, त्याचा ताप चेक करते, सगळं काय. आता त्याच्यासोबत ती इतकी एंगेज झाली ना, म्हणजे तिला शू आली की त्याला पण शू आली की त्याची पण चड्डी काढा, हे असं सगळं चालू आहे. आता हे जो हँड हे आहे ना बाजूबंद आहे, मम्मीने पिल्लूला दिलेलं. सो ते तिला वाटलं की राखी टाईप आहे. माझं ऑर्गनाईज करून फायनली झालं आहे. कसं तरी केलं. ही पोरगी मला करून देत नव्हती. आता हिचं झोपायचं टायमिंग झालं, वाजले 12:15. आता हिला झोपवून माझं आवरून घेईल. सो हे असं मस्तपैकी आवरून घेतलं आहे. आता किती दिवस टिकेल काय माहिती. हे चेस्ट ऑफ ड्रॉवर माझ्याकडे पडून होते, आता इथे ट्रॉली आहेत त्याच्यामुळे यूज नाही होत. आधी याच्यात भांडी वगैरे ठेवायची, चम्मच ग्लास वगैरे, कारण का ट्रॉली नव्हत्या म्हणून. सो आता हे असं काहीतरी करते. सो हे असं सगळं झालं. आता ही मला घेऊन हाय तर समायला आहे ते झोपली आहे. हां तिला झोपवली मी 1:15ला झोपली. आता मी मला ठेवली आहे चहा, कारण का माझं डोकं दुखतं जाम. जेवण काही केलं नाही मी, मला भेळ करून खाल्ली मी. आता पोट भरलं आहे. पिल्लूला उठली की फ्राईज करायला आणि पॅनकेक करायला, त्यातले थोडे फ्राईज खाऊन गेले मी. आणि लादी वगैरे पुसले. आता पटकन आहे ना माझं कबड आवरायचं आहे आणि जे चेस्ट ऑफ ड्रॉवर आहे ना ते आवरायचं आहे. आता ती झोपलीपर्यंत मला तेवढं करायचं आहे. आता होतं पण इथे ना ब्लॅक लाईट लावलेलं आहे, मग सो जेवढं मला शूट करता येईल ना तेवढं मी करेल. कारण का जर मी लाईट लावली ना तर ती उठून जाईल. सो त्याच्यामुळे जेवढं शूट करता येईल, जेवढं क्लिअर दिसेल ना तेवढं शेअर केलं. सो चालेल आता पटपट आवरायचं. माझ्या सेक्शनची तर अवस्था बघा. हे टॉपमध्ये नाही असंच असतं. मला असं वाटतं ना वरती अजून एक शेल्फ लावून घ्यावी, जेणेकरून ते नीट राहील. एका ठिकाणी बॅग आहेत आणि एका ठिकाणी ड्रेसेस वगैरे आहेत. पिल्लूनी ड्रॉवरची पुरी वाट लावली. आणि आता मी इथे करत होती ना, जरासा आवाज आला आणि ती उठून गेली. सो ते तसंच ठेवलं आणि तिला पहिलं झोपवायला घेतलं. ती सध्या म्हणजे असा कान माझा पकडूनच झोपून जाते, कानाला हात लावून. सो तिला फायनली कशी तरी झोपवली आणि ऑलमोस्ट अर्धा माझं आवरून आता होईल. सो अर्धा आवरलं, फक्त वरचं सेक्शन आहे ते
ते राहिलं, कारण का ते प्लास्टिकचा आवाज खूप येतो त्या बॅगचा, त्याच्यामुळे ते ठेवून दिलं. म्हटलं ते आहे ते नंतर आवरते. खाली जीन्स बाहेर जायचे कपडे, खाली साडी, ड्रेसेस वगैरे असं केलं आणि फायनली माझं सगळं आहे ते आवरून झालं अगदी व्यवस्थित. आणि असं काहीतरी ऑर्गनाईज करून ठेवलं. हे वरती थोडासा मेस दिसतोय, ते होऊन जाईल, कारण का ते टेलरकडे कपडे घेऊन जायचे, त्याच्यामुळे ते तसे ते ब्लाऊज वगैरे आहेत, हे इनरवेअरचे पाऊच आहेत, सॅनिटरी नॅपकिन वगैरे सुरुवात केलेली. ते आता 4 वाजले. आत्ता माझं झालं आहे. कुठे पिल्लू उठत होती सारखी, मग मी ते सगळी कामानं सोडून दिली आणि मी पण थोडा रेस्ट केला. मी म्हटलं जाऊन दे, ती उठल्यावरच थोडंफार राहिलं ते केलं, फक्त वरचं सेक्शन. सो ते झालं आहे. आता मी बाल्कनी वगैरे वॉश करून घेते. आता पाणी येईल 6 वाजता, तेव्हा मग पिल्लूची आंघोळ पण बाकी आणि मला हेअर वॉश करायचं आहे मेन म्हणजे. सो ते करेल. ते काय टिश्यू आहेत ते मी ठेवून देते. अशा टायमिंगला भेटत नाहीत आणि आता ते साफ केलं तर भेटलं मला. आता ते कबडमध्येच चेस्ट ऑफ ड्रॉवर राहिलं आहे छोट्या. ते झाल्यानंतर पहिलं बाल्कनी आहे ती क्लीन करायला घेतलं, कारण का संध्याकाळी पाणी येतं आणि दुपारी पिल्लू उठली ना की मग तिचं असं असतं की बाल्कनीमध्ये खेळायचं आहे. त्याच्यामुळे मग मी पहिला इथे बाल्कनी क्लीन करून घेते अगदी व्यवस्थित. आणि डस्ट खूप उडते ना, मग त्याच्यामुळे पाय वगैरे खूप खराब होतात आणि तेच पाय घरी येतात. त्याच्यामुळे ते क्लीन केलं, झाडांना पाणी टाकलं, कारण का झाडांच्या पानावरती पण खूप सारी धूळ बसते. डेली पाणी टाकूनसुद्धा खूप धूळ बसते, म्हणजे एवढं काम चालू आहे. आणि घरात तर विचारू नका, म्हणजे डोअर मॅट आहे ना, मला वाटतं ना सारखं ते डस्टिंग करावीच लागते, म्हणजे ब्रशने ते क्लीन करावंच लागतात 2-3 टाईम, तेव्हा कुठे ती डस्ट आहे ती क्लीन राहते. आता ते झाल्यानंतर पिल्लूचे थोडेसे कपडे वगैरे चेंज केले आणि आता इथे बघा ती खेळत बसले, तिला मनुके दिलेले. आणि आता इथे जे चेस्ट ऑफ ड्रॉवर आहे त्याच्यावरती खूप सारी धूळ बसते. माझं कबड आणि हे ड्रॉवर्सच अगदी मेस असतात, बाकीच्या अशा गोष्टी सगळ्या जागेवर असतात, कारण का यामध्ये ना सगळं मेकअपचं, पावडर, इयररिंग्स, आपण कुठे जाताना सगळे जे प्रोडक्ट्स लागतात ते, पिल्लूचे पण जे पावडर, लोशन, दीपकचं पण ते, असं सगळं त्याच्यामुळे ना ते अस्ताव्यस्त होऊनच जातं. त्याच्यामुळे त्या गोष्टी आहे ना मला नीट ऑर्गनाईज कराव्याच लागतात आठवड्यानी 2 आठवड्यांनी. सो त्याच्या जे ड्रॉवर्स आहेत ना त्याच्यावरती खूप सारी डस्ट बसलेली, जे ब्लॅक पॉईंट दिसतात ना तुम्हाला त्याच्यावरती खूप सारी डस्ट बसलेली. सो ते मला सगळं पहिलं पुसून घेतलं, कारण का पिल्लू काय करते ना, तिथे ना हात ठेवते आणि ते हात आहे ना ते सगळे तोंडात घालते त्याच्यामुळे. सो आता ते झाल्यानंतर ते क्लीन केलं. आता त्या वरचं सगळं टॉपवरचं आहे ते सगळं क्लीन करून घेते मी. जे सगळं फणी वगैरे आहे ते सगळं आतमध्ये ठेवून देते आणि जे हवे ते सगळं ठेवून देते. आता इथे मी व्हॉइस ओव्हर देते ना, तरी पण हिची बडबड चालू आहे, काहीतरी बडबडते ती. स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन वगैरे ते झालं. त्याच्यानंतर आहे ते बेड आहे ते क्लीन करायला घेतलं. जे बेडचे अँगल्स असतात ते क्लीन केले. खालचं जे आहे मेटलचं आहे ना त्याच्यामुळे ते डस्ट बसूनच जाते. वरची शेल्फ आहे ती क्लीन केली. फोटोजवरची जी शेल्फ आहे ते सगळं क्लीन करून घेतलं, कारण का खूप सारी डस्ट आहे ती जमाच होते. म्हणजे मला माहिती आहे की महिनाभर जर मी क्लीन नाही केलं ना तर असे जाळे लागतील घरी, अशी इथे कंडिशन झाली आहे. सो हे सगळं क्लीन करून सगळं क्लीन करून घ्यायचं होतं. डोअर पण क्लीन करून घेतला. आणि हे माझं असतंच रुटीन, म्हणजे जरा टाईम भेटला की मी करूनच घेते आणि मला करायचंच होतं. सो सगळं काय ते बेडरूमचं थोडंसं नॉर्मल अशी क्लिनिंग करून घेतली. मिररवरती पण पिल्लू आहे ना तिच्या लेवलला खूप सारे, म्हणजे तिच्या हाईट एवढं जो पोर्शन असतो ना तिथे खूप सारे असे ती हात लावते काय पण. सो ते मिरर वगैरे क्लीन करून घेतला. हे असं क्लिनिंग चालूच असतं माझं, कारण का जर क्लीन नाही केलं ना तर तिथे ना डस्टचे असे लेयर जमूनच जाते काम चालू असल्या कारणाने. तर हे सगळं करत होईपर्यंत आणि ते सगळं करून झालं आणि खाते आणि एवढा सगळा पसारा करून जे तिला त्याच्यातलं आवडत नाही ना ते सगळं फेकून देते. संध्याकाळी तिला आंघोळ वगैरे घातली आणि जेवण करत होती. दीपक आलेला, सो तिला त्याच्याजवळ खेळायचं नव्हतं, तिला माझ्यासोबतच खेळायचं होतं. तर जेवण करेपर्यंत पण बघा किती सारा पसारा करून ठेवलेला. कांदा घेते, कांदा सोलते आणि सगळी जी कांद्याची साल असते ना ती पुरी घरभर होते फॅननी. आता इथे मी चवळीची भाजी करत होती आम्हाला.
पिल्लूला पण चवळीची भाजी करत होती आणि चवळीची भाजी केली खरी आणि तिला वाटली की मी एक केले आणि तिने नंतर जेवायच्या टायमिंगला एवढा धिंगाणा घातला ना की मला वाटलं आता लिटरली मला अंडं आहे ते करावंच लागेल. वाटण तर माझं रेडी असतं त्याच्यामुळे होऊन जाईल असं पटकन मला माहिती होतं, पण कडधान्य पण खाल्ले पाहिजे आणि ती खाते पण कधी कधी खूप नाटक करते. त्याच्यामुळे मग म्हटलं तिला जबरदस्ती कसं तरी देईल, ओरडून वगैरे तिने खाऊनच घेतलं. सो ही चवळीची भाजी केली आहे, जिरा राईस आणि आता चपाती बाकी आहे. तर तिचं म्हणणं आहे की माझ्यासोबत खेळ. सो ती खेळत होती आणि तिला थोडंसं पीठ दिलं तर बघा हे असे असे छोटे छोटे ती गोल्स करत होती आणि मी माझं सगळं झालं आणि मी बसले आणि बघते तर ती छोटे छोटे गोल करून आहे ना कानामध्ये टाकत होती. सो तितक्यात माझं लक्ष गेलं, ओरडल्यावर तिने गप्प हे केलं. आता एवढा सगळा पसारा करून ठेवला आहे, तिचा फ्रेंड आलेला त्याच्यामुळे सगळी तुम्हाला खेळणे दिसत असतील, कारण का तो आला ना की पिल्लू भरपूर सारा पसारा करून ठेवते. तसं एका साईडला गोळा करून ठेवला, कारण का खेळताना ना ती खाली बघत नाही, वरतीच तिच्या ह्याच्यामध्ये असते आणि मग पडून जाते खेळण्यांवरती. सो जेवलो वगैरे आणि नंतर मग मी भांडी घासायला घेतली. तिचं म्हणणं होतं तू ये आणि इथे बस आणि तिचं तेच चालू आहे. तिचे फूड्स आहेत ते मला देते, बाबांना देते, 1 चम्मच बाबाला 1 चम्मच मला, हे तिचं असं चालूच असतं सर्विंग. सो असा होता आमचा आजचा दिवस. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तू बोल बाय बाय, 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 बोल समायरा बाय. चलो बाय. मला मला बाबाला दे, मला ग बाबाला दे, बाबा बाबाला समजलाय का? समय मला मला ना दे, ते टाकूया. थँक यू. ज्यूस दे, ज्यूस. अगं ज्यूस दे मला, ज्यूस कोण देणार? मला भरव मला ज्यूस दे मला. लहान होत पाण्याचा माझ्या स्पून तेव्हा आता बोला तो रेडी होता तेव्हा